पुढील बातमीकडे बातमी आहेत पावसासंदर्भात। येऊरमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय, त्यामुळे पुराचं पाणी हे घरात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तू भिजल्यात, घरात अक्षरशः चिखल झालाय। ही दृश्य आपण पाहतोय, पुराचं पाणी घरात शिरलंय, त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू भिजलेल्या आहेत। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूया। पुणे जिल्ह्याच्या थेऊर परिसर तसं पाहिलं तर शहरी आणि ग्रामीण भाग जोडणारा आणि याच थेऊर परिसरातील पाण्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर अक्षरशः घरामध्ये राडारोडा झालेला आहे। जीवनावश्यक वस्तूंचं खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय। मी कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो की आपण ही पाण्याची पातळी पाहू शकता की किती उंचापर्यंत छाती लेवल पर्यंत पाणी होतं। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांचं खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की मोलमजुरी करून राहणारी ही मंडळी खरं तर आपल्या हातावरती पोट ज्यांचं आहे अशी या ठिकाणी आहेत। या पुराचा फटका बसून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि जगण्याची उमेद खऱ्या अर्थानं या ठिकाणी फक्त मायबाप जनतेकडे असणाऱ्या सरकारकडे टक लावून पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, थेऊर, पुणे।